गेलात तर तुम्हाला अशी बिलकुल सुद्धा मैदानं दिसणार नाहीत. 2-2, 3-3 लाखाच्या स्पर्धा होतात, परंतु पाठीमागे डिक्लेरेशन झोन असतं. मी 3 लाखाची स्पर्धा केली. प्रहार चषक गोरेगावच्या मैदानात अक्षरशः छोटं मैदान होतं, जसं अंडरआर्मचं मैदान असतं त्या पद्धतीने मात्र मैदान पाहायला मिळालं. परंतु खूप चांगली स्पर्धा यंदाच्या वर्षात ती 5 लाखाची स्पर्धा झाली. नौशाद शिकलगार आणि सतीश करूप एक ग्रेट अंपायर जे सुप्रीमेला असतात त्यांच्या माध्यमातून समालोचनाची संधी मला मिळाली. त्यांचं खूप खूप धन्यवाद. यावेळेला पहिला चेंडू आपण पाहिला आणि टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. बॅकफूट फ्रंटफूट ओळखलं नाही आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना पिलानेपाडा हा संघ क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या अगेन्स्ट यावेळेला आपण पाहू शकतायत जो संघ आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये आहे चेंडोबा स्पोर्ट्स जांभूळपाडा. क्षेत्ररक्षण पॉवर प्लेचं बंधन आहे. पॉवर प्लेच्या बंधनात अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, सुपर ब्लेन त्या लाईन, मूर्ती लहान कीर्ती महान. यावेळेला दिनेश गोलंदाज दिनेश घाटाळ आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारचे चेंडू ऑफ्टमच्या बाहेर जेव्हा जेव्हा तुम्ही पिच करतील तेव्हा तुम्हाला 100% बेनिफिट मिळेल आणि तेच मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत. ग्लेन मॅग्राथ एक माजी गोलंदाज ऑस्ट्रेलियन कबूतर या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली आणि त्याला निकनेम पाडलं गेलं आपण पाहिलं तर, कारण त्याचे पाय हे कबुतरासारखे होते म्हणून त्याला ऑस्ट्रेलियामध्ये मात्र त्या पद्धतीने ओळखलं गेलं. अव्वला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. पंच यावेळेला वळतायत. लेट टू लेट बट ॲप टू डेट डिसिजन जयेश भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 2 धावा. अक्षय बरफने काही जबरदस्त कामगिरी केले. डोळ्यात तेल ओतून अक्षरशः मात्र यावेळेला आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये खूप चांगल्या प्रकारचा लेखाजोगा गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. 2 धावा या फलकावर आपण पाहू शकतायत. पहिलं षटक दिनेश घाटाळ. अप्रतिम गुडलेन त्या लाईन. यावेळेला विकास आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. डॉट चेंडू येत असताना आपण पाहू शकतायत. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. टक्कन आवाज आला. याचाच अर्थ हा चेंडू मात्र निघून जाईल आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी अभिवादन करण्यासाठी अरबाज खानच्या. 6 धावा. मॅग्निफिसंट टायमिंग. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या चारही गोष्टींचा मात्र यावेळेला अवलंब होत असताना आपण पाहू शकतायत. गोड आवाजात गोड षटकार पाहायला मिळाला विकासच्या बॅटमधून. धावसंख्या 8. विकास यावेळेला आपण पाहू शकता एक षटकाराच्या सहाय्याने खेळी करत असताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. अप्रतिम कमबॅक कसं करावं हे मात्र यावेळेला दर्शवून दिलं गेलं, कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे. तुम्हाला परिवर्तन करावं लागेल. तुम्हाला वेगवेगळ्या चेंडूची उत्क्रांती करावी लागेल. 6 चेंडू असतात. 6 चेंडूमध्ये तुम्हाला आपल्या बोटांतील जादू दाखवावी लागेल. गेल्या मॅचमध्ये जसं मंदार जाधवने सुपर बॉलिंग केली, नितीन सुमनने अप्रतिम क्लास दर्जेदार गोलंदाजी केली आणि निलेश शेखाने अप्रतिम गोलंदाजी करत मात्र संघाला बांधून ठेवलं होतं. ऑफसाईडला अप्रतिम फटका पाहायला मिळतो. क्लास क्रिकेटचं सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळाला. इनफिल्डच्या वरून चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या षटकांच्या समाप्ती अखेर. 12 धावा. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 12 धावा फलकावर. एक चांगली सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. अमर कोळी चषकाचं हे सुंदर आयोजन नियोजन. चला थोडीशी घाई करा जरा. यानंतर आपण लॉट्स या ठिकाणी टाकले जाणार आहेत. तर 3 संघांमध्ये आपण पाहू शकणार आहोत. विजय संघ असेल त्यामध्ये माजिवली आणि शिरवली हा संघ सुद्धा आपण पाहू शकतायत आणि एक विनर टीम. मात्र अशा प्रकारचे 3 लॉट्स. एक लॉट्स रिसिव्ह केला जाईल. त्या संघाला मात्र बाय मिळेल आणि त्यानंतर 2 राहतील त्यांना मात्र एकमेकांसमोर खेळावं लागेल. अशा प्रकारच्या 2 मॅचेस आपल्याला अजूनपर्यंत पाहायला मिळतील. धावसंख्या 12. 12 धावा. एक जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अतिशय ग्लॅमर या खेळाला. टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे वाखाणण्याजोगे आपण पाहू शकतायत.
काय प्रतिम भरारी घेतले या टेनिक्स चेंडूने. 120 ग्रॅमचा हा टेनिक्स चेंडू, मात्र तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय या खेळाने. खऱ्या अर्थानं इंग्लंडमध्ये खेळाचा जन्म झाला, परंतु लोकप्रियता पॉप्युलर क्रिकेट जास्तीत जास्त ते पाहायला मिळालं भारतामध्ये. आणि खऱ्या अर्थानं मात्र एक मनोरंजनाची भरीव कॅप्सूल आली आणि खेळाडू मालामाल झाले ते इंडियन प्रीमियर लीग IPLमुळे. कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की IPLला एवढा मोठा स्टेज मिळेल, परंतु ललित मोदी यांनी जो मात्र स्टेज उपलब्ध करून दिला. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं गेलं. अप्रतिम वाखण्याजोगे आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 12 धावा. षटक क्रमांक दुसरं घेऊन येत असताना चला टाइम स्पेंड करू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. गोलंदाजी मार्कवर विकेश पडवळे दुसरं षटक हाताळण्यासाठी जो स्वतः ॲज अ कॅप्टन आहे, ॲज अ बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज प्रत्येक खेळाडूचं स्वप्न झालंय मी ऑलराऊंडर असावं प्रत्येक संघामध्ये. या ओव्हरला स्टेप आउट होऊन खेळला गेला, बॅकलेगचा उपयोग केला होता, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक निवडलं आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. काय जबरदस्त सॉन्ग आपण पाहतो. दृष्टी साऊंड सिस्टमच्या माध्यमातून निलेश पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. संगीतमय वातावरण निर्माण केलं जातं. इंडियन प्रीमियर लीग पासून ही खूप मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली. छोटी मोठी स्पर्धा असतो, परंतु DJ हवाच असतो हे आपण सातत्याने पाहिलं आहे. आणि खरोखरच संगीतमय वातावरण निर्माण केल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा आपण आपला मूड ऑफ असतो त्यावेळेला संगीतमय वातावरण निर्माण केल्यानंतर काय जबरदस्त मूड फ्रेश होताना पाहायला मिळतं. संगीताची गोडी असावी प्रत्येक प्रेक्षकांच्या माध्यमातून हे श्रवण इंद्रियांपर्यंत हे मात्र सॉन्ग ऐकायला मिळतात. ऑन साईडला जबरदस्त फटका तर चांगला आहे, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे जबरदस्त गुड कॅच. पहिलं पाहिलं की सूर्य नारायण देव मात्र यावेळेला सूर्याची प्रखर किरण माझ्या डोळ्यावर येत आहे, तरी पाहिलं एक्झॅक्टली जजमेंट केलं आणि खूप सुंदर उत्कृष्ट झेल फलंदाज बाद. फलंदाज बाद होताना अमर कोळी यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक दुसरा पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 2 फलंदाज बाद झालेत. विकास आणि विशाल ही जोडी मात्र डगआउट मध्ये पोहोचली गेले. आता मात्र शिवनाथ गोंड आणि विराज वरठा हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विकेश पडवळे आपल्या गोलंदाजी मार्कवर इज ऑन हॅट्रिक. ज्यावेळेला आपण पाहू शकता डाऊन साईडला फटका चांगला आहे, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं आणि सरळ चेंडू डगआउटला सलामी देत असताना पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चौकार. गुड शॉट. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो हे क्रिकेटचं रहस्य पाहायला मिळतं. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडूला मात्र थारा नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय आणि खेळाडू फलंदाज खास करून प्रतीक्षा करत असतात अशा प्रकारचे चेंडू कधी येत आहेत आणि मी कधी षटकार चौकारांची आतिषबाजी करतो आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू मात्र यावेळेला आला आणि चौकाराच्या स्वरूपात मात्र यावेळेला ठोठावला गेला. 16 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत तर एकंदरीत 3. चौथा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील. खूप चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल ही स्पर्धा. फुलटॉस चेंडू यावेळेला रिव्हर्स स्वीप स्विचिटचा फटका पाहायला मिळतोय. जैसी गेंद वैसी नसीहत. काय जबरदस्त या चेंडूवर केला प्रहार. 6 धावा.
चार चेंडूचा खेळ झालाय. चार चेंडूच्या समाप्तीनंतर विराज वरठाच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार आणि संघाला सुस्थितीमध्ये घेऊन जातोय. 22 या धावसंख्येवर 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चेंडूबाज स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतोय जांभूळपाडा. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलंय. सेन्सेशनल क्रिकेट खेळत असताना दुसऱ्या धावेसाठी वेगाने शिवनाथ गोंड तिथे पोहोचतोय. 2 धावा येत असताना चित्याच्या चपळाईने दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचले गेले आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 24 धावा. काही जबरदस्त निर्णायक क्षणाला मात्र भरवशाचा फलंदाज म्हणून विराज वरठा या फलंदाजाला पाठवलं. कोणत्या क्षणाला कोणत्या ठिकाणी मात्र पाठवायचं हे कर्णधारावर सुपूर्त केलं जातं आणि कर्णधाराने मात्र विश्वास ठेवला तो मात्र विराज वरठा या फलंदाजावर आणि विराजने मात्र यावेळेला विश्वासाला कामगिरी सार्थ करत असताना पाहायला मिळतोय. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामधला विराज वरठा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. मॅग्निफिसंट बॅटिंग. स्विचिटचा फटका पुन्हा एकदा मात्र यावेळेला रिस्क घेतली. सरळ चेंडूला मात्र यावेळेला जबरदस्त गेंद बल्ले से ऐसे निकली जैसे बंदूक से गोली गोली की रफ्तार से निकलती हुई गेंद. 4 रन, एक चौकार. गुड शॉट. तर 28 धावा या फलकावर पाहायला मिळतात. विश्वनाथ यावेळेला पाणी घेऊन येत नाहीयेत तर काहीतरी सजेस्ट करण्यासाठी आले असतील त्यात काही शंका नाही आहे की 28 धावा फलकावर लगावल्या गेल्यात. आतापर्यंत 6 चेंडू आहेत. 6 चेंडूमध्ये मॅक्झिमम तुम्हाला एवढी टोटलपर्यंत घेऊन जायचं आहे तेव्हाच कुठेतरी गोलंदाज रिलॅक्स मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. कोणत्या दबावाखाली न करताना गोलंदाजी पाहायला मिळतील. मात्र हे सजेशन खूप गरजेची गोष्ट आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. चला विजयी संघाचे कर्णधार या शिरोवली संघाचा कर्णधार, माजिवली संघाचा कर्णधार आणि सुरू असलेल्या सामन्यांमधील 2 प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 28 धावा. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 14ची सरासरी खूप चांगली सरासरी आहे कारण टेनिस क्रिकेट विश्व पुढे चाललंय आणि तुम्हाला 12 ते 14, 14 ते 15 धावा प्रति षटकामागे येत आहेत तर खूप चांगली वेल अँड गुड सरासरी म्हणून ओळखली जाते. जयेश पिलाने आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना चेडोबा स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाची स्थिती आतापर्यंत मजबूत पाहायला मिळते. ऑफ साईडला फटका सुंदर आहे. यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून येतोय. तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी होत असताना तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते. शिवनाथच्या बॅटमधून 2 धावा येतात आणि संघाला घेऊन जातोय ॲक्युरेट 30 धावांवर आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा. शेवटच्या दिवसात खरी मात्र आपल्याला मजा येणार आहे असं म्हणायला हरकत नाही आहे कारण एका साईडला लाईव्ह ऑर्केस्ट्रा असेल, एका साईडला DJ वाजेल, एका साईडला लावणी नृत्य पाहायला मिळेल, एका साईडला कलाकारांचं आगमन खूप काही मात्र सांगून जाणार आहे. तो शेवटच्या दिवसात मात्र यायला आणि पाहायला विसरू नका. या मॅचची एक वेगळीच औरच मजा आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला क्रिकेट प्युअर पाहायला मिळेल तर एका साईडला एंटरटेनमेंट आपण पाहू शकणार आहोत. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. डॉट चेंडू येतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय. ऑन साईडला काय जबरदस्त प्रहार केलाय परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करतील का? यस, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा. पाहायला मिळाला दर्जेदार सुपर टायमिंग सहित चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलं लॉंगॉनच्या डोक्यावरून. 6 धावा. काय आक्रमकता दाखवली. धावसंख्या तब्बल 36 रन. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहू शकताय तर चेंडू मात्र निघून जाईल आणि तेवढाच उत्तम दर्जाचा झेल यावेळेला पाहायला मिळतोय. गुड कॅच. फलंदाज बाद होताना शिवनाच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. सिक्स रन 36 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले ते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 36 धावा. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता 2 संघांमध्ये.
कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध नवीन फलंदाज गुरुनाथ वरठा येत असताना पाहायला मिळतो. एका साईडला फलंदाज आहे विराज वरठा, जबरदस्त आतापर्यंत आउटस्टँडिंग फलंदाजी केले. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना 16 धावांची अभेद्य कामगिरी करताना पाहायला मिळतोय. झंझावती झुंजार आणि जिगरबाज खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, यष्टीरक्षकाला मात्र समजू शकला नाही हा चेंडू. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी फाईन लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. दुहेरीच्या माध्यमातून वाईड येतोय. +2+1 3 धावा या ठिकाणी ॲडेड केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 39 39 या धावसंख्येवर. क्षेत्ररक्षणाकडे व्यूहरचना जर आपण पाहिली तर एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय जो गली रिझन म्हणता येणार नाही. या शॉट थर्ड बॅन घेतला जातोय. त्यानंतर आपण पाहिलं तर सली पॉईंट एका ठिकाणी पाहू शकतात. तर एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक घेतला जातोय. लॉंग ऑफ थोडंसं वाईडिश पाहायला मिळतो. त्यानंतर लॉंग ऑन आपण पाहू शकतात. मिड ऑन आहे, डीप मिड विकेट पाहायला मिळतो. एक मोठा गॅप डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग अँड डीप मिड विकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक लॉंग मिड ऑन घेतला जातोय. यावेळेला मात्र स्विच हिटचा फटका केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता विराज ब्रँडचा ब्रँडेड षटकार. निघालो कारल्याला सदा कदा माझ्या आईचा मंदिर असतोय भरलेला. धावांची गती फलकावर 45 रन. मात्र विराज जबरदस्त फटकेबाजी करतोय, परंतु खेळाडू कक्षांमधून टाळ्यांचा गजर येत नाहीये. तो टाळ्यांचा गजर मला पाहायचा आहे. जबरदस्त आता मात्र टाळ्यांचा गजर येताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण जेव्हा फलंदाजी करतो फलंदाज त्यावेळेला त्याला उत्स्फूर्त करणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते. ऑन साईडला फटका चांगला, फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला, नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. मॅग्निफिसंट इनिंग, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल. धावसंख्या फलकावर तब्बल जाऊन पोहोचते यावेळेला 49 49 धावा. या पण लॉट्स त्या ठिकाणी टाकले जात आहेत. दोन्ही संघाचे प्रतिनिधी आहेत. एका साईडला कैलाश, एका साईडला मंगेश गायकवाड आणि शिरवली, माजिवली आणि सुरू असलेल्या सामन्यांमधील विजयी संघ अशा प्रकारच्या 3 लॉट्स या ठिकाणी पाहतो. लक फॅक्टर कोणाला असेल तर शिरवली संघाला या ठिकाणी बाय मिळाले, मात्र विजयी संघाला खेळावं लागेल. ते मात्र आपण पाहू शकणार आहोत. आई गावदेवी माजिवली या संघाबरोबर आणि तदनंतर मात्र शेवटचा आणि अंतिम सामना शिरवली संघाला खेळावा लागेल. तर 49 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 49 रन्स फलकावर लगावल्या आणि 50 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलं. एक मोठी टोटल आहे, परंतु क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलंय की या टोटलचा जेव्हा तुम्ही पाठलाग करताना तेव्हा दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया जेव्हा मात्र 400 जबरदस्त धावा मात्र अप्रतिम 434 धावांचा पाठलाग करत असताना काय आक्रमकता दाखवली होती. आणि तोच टार्गेट लक्षात घेता, ती मॅच लक्षात घेता मात्र तुम्हाला अक्षरशः यावेळेला चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल. ज्या मातीत रुजलो, मातीत वाढलो, त्या धरणी मातेला आद्य प्रणाम करणं हे आपलं आद्य कर्तव्य. आणि त्याच पद्धतीने चेडोबा स्पोर्ट जांभूळपाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. नाण्याची एक बाजू पडताळले, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं खूप गरजेची गोष्ट असेल, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही. शक्य असं भरपूर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून क्रिकेटमध्ये एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि 3 षटकांमध्ये पुन्हा एकदा सेकंड इनिंगमध्ये या पण गोड आवाज या पंचक्रोशीतील मात्र एक सुंदर आवाज ऐकूया मिस्टर समीर ठाकरे यांचा. देऊया आपण डीजेला संधी. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा अमर कोळी चषक 2022. तुझे नावाचा टॅटू अंगावर बोलला, फोटूचा लाकीट गल्ल्यानं बांधला. पाठीशी उभी तू एक विरामाय, त्यांना कशाची कमी गुन्हा. पाठीशी उभी तू एक विरामाय, त्यांना कशाची कमी गुन्हा. कोणच नाही या स्टाईलला.
थँक्यू DJ, थँक्यू प्रमोदजी शेडगे सर. खूप मोठं टार्गेट आता इथनं चेस डाऊन करावं लागेल. तब्बल 49 धावा जमा केल्या 3 षटकांमध्ये आणि 50 टार्गेट सेट केलं टीम पिलाने पाडासमोर. काल लाजवाब अक्षरशः धावांचा पाऊस डोंगर उभा केला मी म्हणेल फलंदाज विराज वरठानं. विध्वंसक ग्रुप पाहायला मिळाला. यावी सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले. विकेश आणि जयेश. पहिलाच चेंडू रोशनच्या माध्यमातून वाईट बॉल आलाय. विजयी संघ आणि या नंतरची लढत असेल अर्थातच आई गावदेवी माझीवली या दोन संघादरम्यान. कारण लकी ड्रॉ निघाला होता शिरवली टीमचा. चिठ्ठीच्या आधारे जरूर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला. यावेळेचा हा चेंडू स्लॉक केले. चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. वेगाने फिल्डर धावतायत चेंडू मागे परंतु चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमेच्या बाहेर. हा 4 धावीसाठी खणखणीत चौकार. धावसंख्या 5. चांगली सुरुवात. अशा सुरुवातीची गरज होती आणि ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बोलत तयार. यावेळेचा हा चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आलाय. गोलंदाज रोशन एक युवा गोलंदाज आहे. यंगस्टर आहे. वेग भरपूर आहे त्याच्याकडे परंतु दिशेवरती देखील नियंत्रण आणावं लागेल. नियंत्रित गोलंदाजी त्याला करावी लागेल. लाईनच्या बरोबरीने लाईन देखील अचूक टाकणं गरजेचं असतं. हा दुसरा वाईट बॉल आतापर्यंत या ओव्हरमधला आपल्याला पाहायला मिळाला आहे. अशी प्रकारे जर गोलंदाजी झाली आणि फलंदाजाने जर चांगलं प्रत्युत्तर दिलं तर जरूर मी म्हणेल ही मॅच देखील शेवटच्या क्षणापर्यंत येऊ शकते. ह्यावेळेचा हा चेंडू खरं तर खालून बॅट आली होती आणि चेंडू त्याच्या वरनं गेला होता. टॉसअप होऊन गेला होता. बॉलच्या लेंथला रीड करता आलं नव्हतं बॅट्समन विकेशला. शेवटच्या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केल्या जयेशनं. त्याच धावा कुठेतरी मी म्हणेल महागात ठरू शकतात पिलाने पाडायला. यावेळेचा हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. मिडॉनला फिल्डर आहेत उपस्थित. टीमचा कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित होता परंतु झेलपर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि त्या दरम्यान 2 धावा मिळतात. आज अमर कोळी चषकाचा दुसरा दिवस मित्रांनो. अतिशय सुसज्ज असं आयोजन पाहायला मिळालं. कुठल्याही प्रकारे गालबोट न लागता मागील 3 दिवस आणि आजचा 4था दिवस देखील आता संपन्नतेच्या वाटेवरती आहे. हे संपूर्ण श्रेय मी अमर कोळीला आणि त्याचबरोबर येथील गावकऱ्यांना देईन. टेंभोवली वासियांना देईन ज्या प्रकारे ज्या ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केले या स्पर्धेसाठी. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. आता बॅट्समन देखील मी म्हणेल कठीण परीक्षा फलंदाजाची देखील असेल या विकेटवरती. कारण या अगोदरचा चेंडू पाहिला तर विकेटसाठी पडल्यानंतर टॉसअप होताना दिसला आणि हा चेंडू जर पाहिला तर गुडलाईन स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. म्हणजे विकेट देखील जज करणं आता कठीण राहिलंय. यावेळेचा हा चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरनं इथे स्लाइस केलाय. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावेसाठी हा टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार आला. धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचल्यात. अगदी आपण पाहिलं तर 16 ते 17 धावा प्रत्येक ओव्हर मागे बनवायच्या आहेत. आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही मी म्हणेल पहिलं षटक इथे मार्गस्थ आहे. 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा 1 चेंडू आहे. इथनं एखादा मोठा फटका आला तर जरूर सरासरी आणि जी धावगती हवी होती ती मिळाली असती परंतु इथे चांगला चेंडू आला. डॉट बॉल. षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा आणि उर्वरित 2 षटकांचा खेळ आता इथनं शिल्लक असेल. 12 चेंडू. ही मॅच जिंकण्यासाठी 38 धावसंख्येची गरज असेल. इथनं आता थोडासा मी म्हणेल समीकरण कठीण झालंय. क्रिकेटमध्ये कोणतंच समीकरण कोणतंच आव्हान आहे सोपं आणि कोणतंच आव्हान आहे कठीण सुद्धा नसतं. जोपर्यंत शेवट होत नाही तोपर्यंत जरूर कोणी भविष्यवाणी या खेळामध्ये करत नसतं. विराज वरठा आला आज फलंदाजीमध्ये फार प्रभावित केलं. गोलंदाज विराज वरठा आला. आता क्षेत्ररक्षण इथे विखुरलेलं पाहायला मिळते. पॉवर प्ले रेस्ट्रिक्शन्स संपल्यानंतर फक्त 2 फिल्डर्स आपण पाहतोय 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. एक शॉर्ट थर्डमॅन एक बॅकवर्ड पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हा बॉल क्रॅकिंग ड्राईव्ह
पाहायला मिळाले. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे टीमचा कॅप्टन. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि 2 धावा पूर्ण झालेत. जयेश ज्यानं पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड पटकावला तो जयेश मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला बॉल फेस करत असताना त्यांना 2 धावा मिळवलेत. येणाऱ्या आता चेंडू शिल्लक असतील 11. मॅच जिंकण्यासाठी गरज असेल 36 धावसंख्येची. ह्यावेळी चांगला चेंडू आलाय. गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. खांद्याच्या जोराने गोलंदाजी केली आहे. एक परफेक्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून आता सध्या तरी पाहायला मिळाला विराज वरठाच्या रूपानं. एक युवा गोलंदाज आयडीवर ते अगदी फोटो पाहिला तर शाळेच्या ड्रेसिंगमधला फोटो आहे. एक यंग क्रिकेटर कुठेतरी आता समोरच्या एका मोठ्या संघावरती भारी पडताना दिसलाय. विराज राईट आर्म ओव्हर द विकेट ना. विराजचा हा बॉल इथे भरपूर उंच गेलाय. इन द स्काय फिल्डर डाऊन द बॉल. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. जवळपास लॉंग ऑनला उभे होते. मिड ऑन पर्यंतचं अंतर कापलं. झेलपर्यंत पोहोचले देखील परंतु बॅलन्स चुकीचा पाहायला मिळाला. मिस बॅलन्स झाले आणि झेल मात्र ड्रॉप झाली. त्या दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा मिळाल्या आणि धावफलक 2 ने पुढे सरकले फलकावरती. 16 धावा आपण पाहतोय. 16 रन्स ऑन अ बोर्ड. अगदी पहिल्या षटकामध्ये 16 ते 17 बनायला हव्या होत्या परंतु इथे दुसऱ्या षटकामधील 3 चेंडू टाकून झाल्यानंतर हा स्कोर पाहायला मिळतो. इथे फटका चांगला आलाय. धावा देखील चांगल्या मिळतील. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर जाणारा हा क्लासिकल संघर्षमय षटकार जयेशच्या बॅट. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अशाच फटक्यांची तर गरज आहे नितांत ह्या मॅचमध्ये टीम पिलाने पाडायला. विराजच्या अगेन्स्ट हा षटकार पाहायला मिळाला. टीमची टोटल 22 वरती जाऊन पोहोचली आहे. यावेळी मात्र चांगली लाईन पाहायला मिळाली. या अगोदरचा अगदी आपण चेंडू पाहिला तर ओव्हर पिच होता. सरळ व्ही शेपमध्ये एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर थोडीशी लेंथ मागे केली. हे व्हेरिएशन असणं आणि फलंदाजाची स्ट्रेंथ ओळखून गोलंदाजी करणं गोलंदाजाला गरजेचं असतं. आणि विराज आज भरपूर इम्प्रेस केले. विराजनं काय स्वीचिटचे फटके दाखवले. त्यानंतर चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली त्याच्याच माध्यमातून. यावेळेचा हा चेंडू वेग भन्नाट होता. पॅड आणि बॉलमध्ये प्रॉपर संपर्क झाला नाही. खरं तर बॉलच्या लाईनपासून अलग होऊन स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळायचं होतं चेंडू परंतु बॅटची एज लागली. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आलाय. टीमची टोटल 23 धावा. आता शेवटच्या 6 चेंडूंमध्ये इथनं आता 27ची गरज असेल. समीकरण फार कठीण झालंय परंतु इम्पॉसिबल नाहीये. अशक्य नाहीये. एव्हरीथिंग इज अ पॉसिबल इन अ क्रिकेट. नथिंग इज इम्पॉसिबल इन अ क्रिकेट. काहीच अशक्य नसतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. सगळं काही शक्य असतं. याच दरम्यान निश्चितच मित्रांनो थोड्याच वेळात शुभागमन होणार आहे. ज्यांचा आवाज तुम्ही ऐकतात ह्या स्पर्धेमध्ये उमर कोळी चषकाचं गुणगान गाणारं हे गीत ऐकतात हर्षदजी म्हात्रे साहेब. जुनांदुर्कीचे एक उत्कृष्ट सिंगर आहेत. त्यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी शुभागमन होणार आहे या स्पर्धेमध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज विशाल आलाय गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडू 27ची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेचा हा चेंडू पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अंतर योग्य तो कापता आलेला नाहीये आणि झेल स्वीकारले. बॅट्समन आउट होतोय आणि याच दरम्यान पाहू शकता शुभागमन होताना हर्षद म्हात्रे यांचा आवाज आणि जो सॉन्ग मित्रांनो ऐकतात या स्पर्धेमध्ये त्यांच्याच आवाजाने हा सॉन्ग आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये जे सॉन्ग निर्माण करण्यात आलं. कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय. अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय. पहिल्या चेंडूवरती विकेट. 5 बॉल 27ची गरज. नवीन फलंदाज चंदू आलाय. थोड्याच वेळात निश्चितच मित्रांनो आपण म्हटलं होतं आणि लगेचच त्यांचं शुभागमन देखील झालं. या पंचक्रोशीमधील एक नामांकित गायक सुमधुर आवाजाचे मालक हर्षदजी म्हात्रे दादांचं आगमन या ठिकाणी नुकतंच झालंय. मी आपलं मनपूर्वक सस्नेह हार्दिक असं स्वागत करेन अमर कोळी चषक 2022 मध्ये. वेलकम
सुस्वागतम सुस्वागतम. यावेळेचा हा चेंडू सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फ्लिक करायचं होतं, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडू जरूर निघाला, परंतु विकेट कीपरनं थोडीशी चूक केली आणि एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली. धावफलक एका धावेने पुढे सरकले. फलकावरती 24 धावा, 24 रन्स ऑन बोर्ड. येणारे चेंडू शिल्लक असतील 4 आणि ही मॅच इथनं जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती 26. म्हणजे 4 लिगल बॉल्स इथनं गरजेचं असतील विजयासाठी जांभूलपाडा टीमला. यावेळी मिस्टामिक स्ट्रोक प्रयत्न तर केला गेला जरूर, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त एकच धाव इथे मिळेल. कुठेतरी आता विजय आणि पराजय यामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कारण 3 बॉल आणि 25ची गरज. 3 षटकार जरी आले लिगल 3 बॉलवरती तरी 18 बनू शकतात. म्हणजे इथनं आता गोलंदाजाच्या मनात आलं तरच जांभूलपाडा हरू शकते, अन्यथा इथनं आता जांभूलपाडाला हारणं आणि हरवणं फार कठीण झालंय फलंदाजांसाठी. इथे मिस्टामिक स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचला आणि कॉट अँड बॉल. फलंदाज बाद. या ओव्हर मधला दुसरा विकेट इथे मिळवलाय गोलंदाज विशालनं. लास्ट 2 बॉल, शेवटचे 2 चेंडू. स्ट्राईकला बॅट्समन चंदू दळवे असेल तर नवीन फलंदाज विजय पडवले मैदानामध्ये आलाय. थँक्यू डीजे. जरूर आपण ऐकणार आहोतच हर्षद म्हात्रे यांचा सॉन्ग, जे नुकतेच व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झाले. 2 बॉल फॉर्मॅलिटी आता इथनं कंप्लीट केली जाईल. जी 3 षटकं टाकण्याची फॉर्मॅलिटी होती ती आता पूर्ण जरूर केली जाते. अजून एक विकेट मिळवली आहे. आता गोलंदाज कुठेतरी फायदा उचलतोय, विकेट वरती विकेट मिळवतोय. खरं तर अशा विकेट तुम्हाला बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये टाकतात किंवा सिरीजच्या रेसमध्ये देखील टाकतात, परंतु क्रिकेट हा कधीच इंडिव्हिज्युअली प्राईजसाठी खेळायचा नसतो मित्रांनो. जरूर या ठिकाणी गोलंदाजाचा फायदा होताना मी म्हणेल या ओव्हरच्या माध्यमातून. बॅट्समन येत आहेत, बाद होऊन जात आहेत, बॉलरच्या खात्यामध्ये भरपूर विकेट जमा होत आहेत. काल रावत्याचा पाडा टीमकडनं रोशननं भरपूर विकेट मिळवले. आज जरूर हा गोलंदाज पाहतोय सध्या गोलंदाजी करताना. यावेळेचा हा चेंडू इथे ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत टीमचा कॅप्टन. मिळेल एक सुद्धा धाव मिळणार नाही. ह्याच बरोबर एक मोठा विजय इथे मिळवलाय टीम चेंडोपा स्पोर्ट जांभूलपाडानं. मित्रांनो, ह्या टीमनं ज्यावेळी पहिल्यांदा मैदानामध्ये आले, कॅप्टननं ओपिनियनमध्ये सांगितलं की आम्ही या स्पर्धेमध्ये कोणताही प्राईज मारू द्यात, तो प्राईज आम्ही पूर्णच्या पूर्ण. टेंभवली इथे जी दुर्घटना झाली आहे नुकतीच आपण पाहिली, ती ट्रक कोसळून, त्या दुर्घटनेला तो प्राईज आम्ही डोनेट करणार आहोत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या मित्रांनो जांभूलपाडा टीमसाठी, की कोणताही प्राईज त्यांना ह्या स्पर्धेमध्ये जो मिळणार आहे ना, तो संपूर्णच्या संपूर्ण प्राईज त्या दुर्घटनेसाठी ते डोनेट करणार आहेत. 2 सामने आतापर्यंत जिंकलेत, एक मोठा विजय मिळवला आणि नो डाऊट या मॅचमध्ये एकटाच नडताना दिसला अक्षरशः. फलंदाजीमध्ये, गोलंदाजीमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील याची उत्तम कामगिरी राहिली. असा अष्टपैलू क्रिकेटर विराज वरठा ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आयोजक आहे अमर कोहली. कालिका मातेचा आशीर्वाद घेऊन आयोजन करतात लयच भारी.